अकोला महापालिकेत प्रभागात विकास कामे करणारे नेते म्हणून विजय अग्रवाल यांची ओळख आहे। त्यांच्या चकचकीत प्रभाग आणि केलेली विकास कामे हेच त्यांच्या नावाप्रमाणे विजयाचे रहस्य अधोरेखित करतात। आज भाजप ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल करत प्रचार सुरू केला। रामनगर या 5 क्रमांकाच्या प्रभागातून विजय अग्रवाल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। शेकडो समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांसह हा अर्ज दाखल करण्यात आला। विजय अग्रवाल यांनी 2017च्या निवडणुकीत जवळपास 6000 मतं घेत 2.5 ते 3 हजारांचा लीड विरोधातील उमेदवाराला पराभूत करताना घेतला होता। त्यामुळे रामनगर या सर्व सोयींनी युक्त प्रभागात पुन्हा एकदा भाजपने विजय अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखविला असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजप नेते विजय अग्रवाल हे पुन्हा एकदा महापौर पदाचे दावेदार असून शहरातील विकास कामांना वेग देणे, केंद्र आणि राज्य सरकारकडून अकोल्यासाठी अतिरिक्त निधी आणणे आणि मुख्य म्हणजे महानगरातील भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकल्यावरही लक्ष असल्याचे विजय अग्रवाल यांनी RRCला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे। अकोल्यात भाजप हा क्रमांक 1च पक्ष आहे, तो कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करत असल्याचे विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले। सर, आपने महापौर रहते हुए बहुत अच्छे कार्य किए हैं। अभी एक नई पारी, क्या विजन है सर? एक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने अकोला शहराच्या जनतेचे मतं घेऊन एक वचननामा आम्ही प्रसिद्ध करणार आहे। अकोला शहर अकोल्याच्या जनतेला स्वच्छ, सुंदर आणि चांगलं शहर, सगळ्या सुविधायुक्त शहर या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे। भविष्यातही सुरू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर अतिशय चांगलं शहर या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, अंडरग्राऊंडचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, साफसफाईचा प्रश्न असेल, हे सोडून बगीच्याची निर्मिती झाली पाहिजे। सगळ्या भागामध्ये जे कामं आम्हाला करायचे आहेत, लोकांना आवडतात, या शहरामध्ये नवीन स्विमिंग टँक बनणं चालू आहे, सांस्कृतिक भवन बनणं चालू आहे, मोठमोठे कॉम्प्लेक्स या शहरामध्ये निर्माण होऊन राहिले। देशामधले सगळे ब्रँड आपल्या शहरामध्ये आले पाहिजेत, देशामधला सगळा उद्योग आपल्या क्षेत्रामध्ये आला पाहिजे। MIDCची निर्मिती झाल्यावर उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, हे व्हिजन आमच्या मनात आहे आणि केंद्राचा आणि राज्याच्या सरकारचा पूर्ण उपयोग अकोला शहरात आमच्या सत्तेमार्फत झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे।